शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते 11वी 12वी शिक्षण, जेई, नीट, सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी, दर्जेदार मार्गदर्शन, अनुभवी शिक्षक वर्ग, सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत। आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा। आमच्या सोबत तुमचे डॉक्टर, इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल। प्रवेशासाठी संपर्क 93 72 79 52 35। आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। संख अप्पर तहसीलदार कार्यालयातील भ्रष्टाचार व अनागोंदी विरोधात मनसे आक्रमक, आमरण उपोषणाचा इशारा। संख येथील अप्पर तहसीलदार कार्यालयातील कामकाजातील दिरंगाई, कर्मचाऱ्यांची गैरहजेरी, नागरिक व शेतकऱ्यांना दिला जाणारा हलगर्जीपणा व प्रशासनातील भ्रष्ट कारभारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार आवाज उठवला आहे। जतचे उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले असून दोषी तहसीलदार व कर्मचाऱ्यांची 14 दिवसात बदली करण्यात यावी, अन्यथा कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। मनसे जत तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी व सांगली जिल्हा उपाध्यक्ष कृषी महादेव हुचगोंड यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की कार्यालयातील अनेक कामे प्रलंबित असून नागरिकांना वेळेवर सेवा मिळत नाही। शिवाय अप्रत्यक्षरित्या आर्थिक स्वरूपात मागणी केली जात असल्याने शेतकरी व सामान्य जनतेला मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे। मनसेने प्रशासनाकडे मागणी केली आहे की या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी, तसेच अर्जदारांना झालेल्या कार्यवाहीची माहिती देखील पुरवण्यात यावी, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा गंभीर इशारा देण्यात आला आहे। जिल्हा उपाध्यक्ष कृषी महादेव हुचगोंड, आज आम्ही जत प्रांत कार्यालयामध्ये प्रांत साहेबांना आज संख तहसीलदार कार्यालयातील कामकाजाबाबत निवेदन सादर केलेलं आहे। एकंदरीतच अप्पर संख तहसीलदार कार्यालयामध्ये कामे वेळेत पार पाडली जात नाहीत। संख तहसीलदार यांच्याकडून कामे वेळेत होत नसल्यामुळे नागरिक व शेतकरी पूर्ण संतापलेले आहेत। प्रलंबित कामे, दप्तर दिरंगाई, कार्यकर्तव्यामध्ये कसूर करणे, वेळेत कार्यालयामध्ये उपस्थित न राहणे, यामुळे पूर्व भागातील नागरिक व शेतकरी पूर्ण हैराण झालेले आहेत। आज एकीकडे जत तालुका हा सतत दुष्काळी तालुका, पाणी टंचाईचा तालुका, शिक्षणापासून वंचित असलेला तालुका आणि ह्या तालुक्यामध्ये अप्पर संख तहसीलदार कार्यालयाकडून नागरिक व शेतकरी यांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। एकीकडे सर्व कायद्याच्या नियमानुसार आज महाराष्ट्र महसूल अधिनियमानुसार जी कामं करायला पाहिजे ती कामं संख तहसीलदार कार्यालयाकडून होत नाहीत, जेणेकरून यासाठी आम्ही या तहसीलदारांची या तालुक्यातून बदली झाली पाहिजे, यासाठी आम्ही निवेदन सादर केलेलं आहे। तरी या निवेदनाची दखल शासनाने योग्य वेळेत घेऊन व स्वतः प्रांताधिकाऱ्यांनी लक्ष घालून जर बदली नाही झाली तर यापुढचे आमचे आंदोलन ही तीव्र आणि उग्र असतील। मग त्याच्या गांभीर्याला प्रशासनानं सामोरे जाणे भाग पडेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।